आपण पाहता एसबीएन मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. नव्या सरकारच्या शपथविधीची जय्यत तयारी. 5 डिसेंबरला आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधीसाठी 19 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण. उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती. भाजपकडून शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर. रवींद्र चव्हाण, नितेश राणे, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकरांच्या नावाची शक्यता. वर्षा आणि सागर बंगल्यावर घडामोडींना वेग. सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीची कारवाई. ठेकेदाराच्या थकीत बिलासाठी सांगली न्यायालयाकडून जप्तीची वॉरंट करण्यात आला जारी. सांगली दख्खन का काला पहाड पहलवान व्यंकप्पा बुरुड चॅरिटेबल ट्रस्टकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. एकनाथ शिंदेंच्या पाठीशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती. मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. बाहेरच्या राज्यातून भाजपचे लोक येऊन काम करतात, त्या पद्धतीनं मुंबई महापालिकेसाठी यंत्रणा राबवा. उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना सूचना. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढू नका. जे अर्थ काढत आहेत त्यांना स्थिर स्थावर झाल्यावर त्याच भाषेत उत्तर देऊ. शंभूराज देसाईंचा विरोधकांना इशारा. तुमच्या आणि माझ्या गाफीलपणामुळे पराभव झाला. बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. कोणत्याही त्रासाला आणि धमक्यांना भीक घालणार नाही. विखे पाटलांना दिला इशारा. EVM संदर्भात भूमिका घेण्यासाठी काँग्रेसची 10 डिसेंबरपर्यंत वाट पाहणार. त्यानंतर लढा उभारण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणार. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. रान पेटलंय हे गुलाबराव पाटलांना मान्य. 5 तारखेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न करा. सुषमा अंधारेंचा टोला. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीची कारवाई. ठेकेदाराच्या थकीत बिलासाठी सांगली न्यायालयाकडून जप्तीची वॉरंट करण्यात आला जारी. जप्तीचा वॉरंट घेऊन न्यायालयाचे कर्मचारी आणि संबंधित कंपनीचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेमध्ये दाखल. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची खुर्ची, टेबलसह वाहन आणि इतर साहित्य जप्त करण्याचा बजावण्यात आला आहे वॉरंट. 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील श्री प्रॉडक्ट कंपनीकडून सांगली जिल्हा परिषदेला वॉटर प्युरिफायचा करण्यात आला पुरवठा. सांगली जिल्हा परिषदेकडून संबंधित ठेकेदाराचे 20 लाखांचे बिल आलं होतं थकवण्यात. आमची श्री प्रोडक्ट्स नावाची संभाजीनगरला कंपनी आहे आणि आम्ही वॉटर प्युरिफायर तयार करतो. ZPच्या ऑर्डरप्रमाणे 70 लाखाची ऑर्डर आम्हाला मिळाली होती 2009 मध्ये. आम्ही सप्लाय केले 21 लाखाचं मटेरियल आणि ते 21 लाखाचं मटेरियल मिळवल्यानंतर त्यांनी पुढचं आमचं थांबवलं. 21 लाखाचं मटेरियल प्रत्येक शाळेने घेतलं, वापरलं, परत आफ्टर सेल सर्व्हिस पण आमच्याकडनं घेतली, पण ZPकडनं आम्हाला पेमेंट नाही मिळालं. सांगली ZPकडनं. त्याकरता आम्ही कोर्टात धाव घेतली, तर कोर्टाने आता वॉरंट काढले ZPसाठी आणि आता आम्ही त्याच्या वाट पाहतोय की यांनी आमचं पेमेंट काढावं. त्यासाठी आज 15 वर्षापासून आम्ही त्या पेमेंटसाठी झगडतो. 2017ला आम्ही कोर्टात केस केलेली आहे. काय वॉरंट काय आहे? वॉरंट आहे तर जो यांचा अमाऊंट पे करा म्हणून वॉरंट सांगितलं त्यांनी विथ इंटरेस्ट. आणि जप्तीचे आदेश दिलेत. CEOची खुर्ची, टेबल, व्हेकल, कॉम्प्युटर, सर्व्हर हे सगळं जप्त करायची ऑर्डर दिली. ही श्री प्रोडक्ट नावाची आमची कंपनी आहे. ते श्री प्रोडक्टला 2009 मध्ये आम्हाला 70 लाखाची ऑर्डर मिळाली होती. त्यापैकी आम्ही 20 लाखाचा माल सप्लाय केला आणि नंतर त्यांनी थांबवून दिली. थांबवल्यानंतर आम्ही 70 लाखाचा पूर्ण माल घेतला असून सुद्धा पण आणि सर्व्हिस दिली सुद्धा असून पण त्यांनी आम्हाला काही पेमेंट दिलं नाही. म्हणून आम्ही कोर्टात धाव घेतली आणि त्याचा आज वॉरंट इश्यू झालेला आहे जप्तीचा, पोझिशनचा. त्यामध्ये CEO मॅडमचं खुर्ची, टेबल, कार, सर्व्हर, कम्प्युटर्स, संगणक, 4 चाकी 2 चाकी सगळे हे जप्त करायला आम्हाला कोर्टाने वॉरंट इश्यू केलेलं आहे.
त्याप्रमाणे कारवाई आम्ही आता करत आहोत. सांगली जिल्हा परिषदेच्याकडे तुम्ही पैशाचे किती पैसे तुमच्याकडून अजून टाकले? बेसिक 21 लाख आहे आणि आता विथ इंटरेस्ट ते झालेलं आहे जवळपास 34-35 कोटी झाले 2009 पासून. श्री प्रोडक्ट कंपनीकडून जिल्हा परिषदेच्या विरोधात सांगली न्यायालयात घेण्यात आली होती धाव. गोवा येथे झालेल्या एशिया रॉ पॉवर वेटलिफ्टिंग राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत सांगलीच्या गावभाग परिसरात राहणाऱ्या अमित पाटील यांनी पुरुष गटात पहिला क्रमांक पटकावत सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. स्पर्धेत यश संपादन केल्यानंतर अमित पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गोवा येथील 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत एशिया रॉ पॉवर वेट लिफ्टिंग राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपूर्ण भारतातून स्पर्धक गोव्यात दाखल झाले होते. सांगलीतील अमित पाटील यांनी पुरुष 66 किलो वजनी गटात मास्टर्समध्ये प्रथम क्रमांक पटकावला आणि यावेळी त्यांना प्रशस्तीपत्रक पदक देऊन गौरवण्यात आले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी गोवा. फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण. 19 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान. महायुतीकडून जय्यत तयारी. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आता महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे आणि या सोहळ्याची सध्या जोरदार तयारी केली जात आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झालेलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह 19 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं आहे. महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांना देखील निमंत्रित केलं जाणार आहे. तसेच 19 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. तर केंद्र सरकारमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांच्यासह महत्त्वाचे केंद्रातील 5 मंत्री देखील या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. काँग्रेसची 10 तारखेपर्यंत वाट पाहणार. त्यानंतर EVM विरोधात स्वाक्षरी अभियानाला सुरुवात. प्रकाश आंबेडकरांनी मांडली भूमिका. बातमी आहे अकोलामधून. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसलाय आणि यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून EVM मशीनवर आरोप केले जात आहेत. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यव्यापी EVM विरोधी स्वाक्षरी अभियानाला आजपासून सुरुवात केली आहे. आंबेडकरांनी आपल्या अकोल्यातील यशवंत भवन निवासस्थानी स्वाक्षरी करीत अभियानाचा प्रारंभ केला. 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत राज्यभरात वंचितचे हे स्वाक्षरी अभियान चालणार आहे आणि EVM संदर्भात भूमिका घेण्यासाठी काँग्रेसची 10 डिसेंबरपर्यंत वाट पाहणार आहोत. त्यानंतर EVMच्या मुद्द्यावर उभारण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणार आहोत अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. तसेच EVMच्या मुद्द्यावर देशव्यापी यात्रा काढण्याची काही गरज नसल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यात्रेला विरोध केला आहे. अकोला येथे झालेली पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणालेत की EVM संदर्भात काँग्रेसने पुढाकार न घेतल्यास आम्ही पुढाकार घेऊ. आम्ही काँग्रेसची 10 तारखेपर्यंत वाट पाहू. त्यानंतर EVMच्या मुद्द्यावर लढा उभारण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका खारिज करायला नको होती. याचिका खारिज करणे न्यायाला धरून नाही. नवीन सभागृह गठीत करता येऊ शकतं का, असा सवाल आंबेडकरांनी राज्यपाल आणि निवडणूक आयोगाला केला आहे. विधानसभेच्या निवडणुका झाल्यात. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये EVM वापरण्यात आली. EVMच्या संदर्भात अनेक घोळ झालेत, मॅन्युप्युलेट झालेले आहेत अशी चर्चा सुरुवात आहे. वंचित बहुजन आघाडी यावेळेस खातं उघडणार होती, परंतु या EVMमुळे खातं खोललं नाही अशी परिस्थिती आहे. तमाम मतदारांना माझं आव्हान आहे की आम्ही सह्यांची मोहीम सुरुवात करतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की EVM नको आणि घोटाळा झालाय. मी तमाम मतदारांना आवाहन करतो की आपण ह्या सह्यांच्या मोहीममध्ये सहभागी व्हावं, कारण का आपल्यालाही तसंच वाटते. आपण सहभागी व्हाल ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने. नमस्कार. जय भीम.
ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अकोला. एकनाथ शिंदेंच्या पाठीशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती, मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाल्यानंतर राज्यात सहजपणे सरकार स्थापन होईल असं वाटलं होतं. मात्र महायुतीमध्ये सुरुवातीला मुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर गृहमंत्रीपद यावरून झालेल्या तिढ्यामुळे अद्याप महायुती सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही. आणि एवढंच नव्हे तर शपथविधीपूर्वी अपेक्षित असलेलं खातेवाटप एकनाथ शिंदे हे आजारी असल्यामुळे पार पडू शकलेलं नाही. एकनाथ शिंदे हे आजारपणाच्या कारणामुळे गेल्या 4 ते 5 दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांपासून दूर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा रंगलेली असतानाच उद्धव ठाकरे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. महायुतीमध्ये सत्ता स्थापनेचा जो तिढा झाला आहे आणि जो खेळ सुरू आहे, या सगळ्यात एकनाथ शिंदे यांना दिल्लीतील भाजपचे काही नेते रसद पुरवत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे हे मंगळवारी मुंबईत मातोश्रीवर बोलावण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल. निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचं आहे ते शिंदेंच्या बाबतीत करेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आवाहन त्याखाली भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या. RSS फक्त पत्रकं वाटण्यापुरती होती. सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेत एकनाथ शिंदे यांच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे आणि भाजपला मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे गटाकडून लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलवण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील गटप्रमुखांचे शिबिर आयोजित केलं जाईल अशीही माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदारसंघातील 227 प्रभागात तयारीला सुरुवात केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करवून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KG साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. नव्या सरकारच्या शपथविधीची जय्यत तयारी. 5 डिसेंबरला आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधीसाठी 19 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण. उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती. भाजपकडून शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर. रवींद्र चव्हाण, नितेश राणे, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकरांच्या नावाची शक्यता. वर्षा आणि सागर बंगल्यावर घडामोडींना वेग. सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीची कारवाई. ठेकेदाराच्या थकीत बिलासाठी सांगली न्यायालयाकडून जप्तीची वॉरंट करण्यात आला जारी. सांगली दख्खन का काला पहाड पहलवान व्यंकप्पा बुरुड चॅरिटेबल ट्रस्टकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. एकनाथ शिंदेंच्या पाठीशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती. मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. बाहेरच्या राज्यातून भाजपचे लोक येऊन काम करतात, त्या पद्धतीनं मुंबई महापालिकेसाठी यंत्रणा राबवा. उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना सूचना. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढू नका. जे अर्थ काढत आहेत त्यांना स्थिर स्थावर झाल्यावर त्याच भाषेत उत्तर देऊ. शंभूराज देसाईंचा विरोधकांना इशारा.
तुमच्या आणि माझ्या गाफीलपणामुळे पराभव झाला. बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य कोणत्याही त्रासाला आणि धमक्यांना भीक घालणार नाही. विखे पाटलांना दिला इशारा. ईव्हीएम संदर्भात भूमिका घेण्यासाठी काँग्रेसची 10 डिसेंबरपर्यंत वाट पाहणार. त्यानंतर लढा उभारण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणार. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. रान पेटलंय हे गुलाबराव पाटलांना मान्य. 5 तारखेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न करा. सुषमा अंधारेंचा टोला. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. पाच डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे, तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसलेला आहे आणि निवडणुकीचा निकाल लागून आज 11 दिवस उलटलेले आहेत. महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असून मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी केली जात आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे कुठले नेते शपथ घेणार याबाबत संभाव्य यादी समोर आलेली आहे आणि एकनाथ शिंदे, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, संजय राठोड, उदय सामंत दरम्यान भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीसाठी महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. भाजप शासित राज्यांसह मित्रपक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, हरियाणा अशा महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली. मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक. भाजपचे बडे नेते रवाना. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे, तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसलेला आहे. निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस उलटले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही आणि त्यातच महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याची माहिती मिळत आहे. आणि या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आझाद मैदानावर जोरदार तयारीला देखील सुरुवात झाली असून आता शपथविधी संदर्भात मंत्रालयात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्या सरकारच्या शपथविधी संदर्भात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये ही बैठक पार पडत आहे आणि बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, प्रोटोकॉल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आणि इतर अधिकारी उपस्थित आहेत. तर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सत्यनारायण चौधरी देखील बैठकीला उपस्थित आहेत आणि या बैठकीत 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी संदर्भात तयारीचा आढावा घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे. प्रसाद लाड, भाजप नेते मोहित कंबोज हे आता सुजाता सौनिक यांना भेटण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि सुरक्षा व्यवस्था आणि शपथग्रहण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी दोन्ही नेते सुजाता सौनिक यांच्या भेटीला पोहोचत आहेत. VVIP आणि VIP यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत देखील ते चर्चा करणार आहेत. दरम्यान शपथविधीच्या दिवशी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे आणि यासोबतच महायुतीचे काही आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. मंत्रिपदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच. आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या. स्ट्राईक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली आहे, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. सध्या महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असून कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार याबाबत चर्चा जोरदार रंगलेल्या आहेत आणि त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदावरून मोठं वक्तव्य केलं आहे आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस झाले आहेत, तरी देखील राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही आणि महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे नव्या सरकारच्या शपथविधीला देखील उशीर होत असल्याचं चित्र आहे. त्यातच आता छगन भुजबळ यांनी महायुतीत शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट अधिक असल्याचं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की अजित पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली आणि त्या बैठकीत स्ट्राईक रेटबाबतचा विषय निघाला.
राज्यात 1 नंबर भाजप, 2 नंबरला आम्ही आहोत आणि 3 नंबरला शिंदेंची शिवसेना आहे. त्यामुळे स्ट्राईक रेट चांगला असून शिवसेने इतकीच मंत्रिपदं आम्हाला मिळावीत अशा मागणीत त्यांनी केली आहे. तर राज्याच्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का असं विचारलं असता नवीन चेहऱ्यांना नेहमी संधी देण्यात येते. यावेळी जरा अडचण जास्त आहे आणि दरवेळी 160 आमदार असतात. यावेळी जास्त आमदार आहेत. सर्व पक्षांमध्ये नवीन जुने चेहरे येतील असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तुमचं नाव आहे, नरहरी झिरवाळांचं नाव आहे आणि काही नवीन नावं, नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचं कळतंय. नेमकं ही यादी कितपत खरी आहे आणि काय नेमकी याबाबत? हे तुमच्याकडूनच मी ऐकतोय. मला सुद्धा असे वेगवेगळी नावं लोक पाठवत आहेत. हे सगळे अंदाज आहेत. शेवटी ज्या दिवशी शपथविधी असतो त्याच्या आदल्या दिवशी जो आमचा नेता असतो, आता आमचे विधान मंडळाचे नेते जे आहेत अजितदादा आहेत, ते स्वतः फोन करून सांगतील त्या प्रत्येकाला की तुम्ही उद्या शपथविधीला या. मग ते सगळं खरं आहे. किंवा त्याच्या अगोदरची स्टेप म्हणजे ही सगळी यादी ज्या वेळेला राज्यपालांकडे जाते ती यादी जर बाहेर पडली तर ती खरी आहे त्याच्या अगोदर. पण तोपर्यंत हे सगळे अंदाज आहेत. तर अंदाजावर काय बोलायचं? साहेब, विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट जो आहे तो जास्त होता आणि यासाठी अजित पवार दिल्लीत आहे आणि जास्त जागा ज्या आहेत, जास्त खाते जे आहेत ते मागून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का, याबाबत अशी चर्चा जी आहे ती? मला काही कल्पना नाही ते काय चर्चा करतात ते, परंतु हे खरं आहे की अजितदादांच्या बरोबर आमच्या आमदारांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये ज्या वेळेला हिशोब केला गेला त्यावेळेला ठीक आहे, शिंदे गटाने जास्त जागा मिळायला लढवायला त्यांचे जास्त निवडून आले. आमच्या गटाला त्यामानाने फार कमी जागा मिळाल्या त्यामुळे आमचे निवडून आले. परंतु त्याला स्ट्राईक रेट आपण म्हणतो त्याच्यामध्ये BJP 1 नंबरला आहे आमच्यामध्ये आणि 2 नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे आणि 3 नंबरला शिंदे साहेबांचा गट आहे. थोडासा फरक आहे 2 नंबर 3 नंबरमध्ये. तर आमच्या म्हणणं मग असं आहे की आमचा पण स्ट्राईक रेट चांगला आहे तर तुम्ही त्यांच्या एवढीच आम्हाला पण जागा द्या, एवढंच आमचं मागणं आहे. आता शेवटी जे काय आहे ते सगळे नेते आहेत ते बसून ठरवतील. कदाचित सारख्या जागा असतील, कदाचित एखादी जागा कमी जास्त होईल. नवीन चेहऱ्यांना यामध्ये काही संधी दिली जाणार आहे का राष्ट्रवादीकडनं? राष्ट्रवादीकडून आता सगळेच पक्ष जे आहेत नेहमीच नवीन चेहऱ्यांना संधी देतात. मंत्रिपदं कमी असतात, लोक जास्त. ह्या वेळेला तर फारच अडचण आहे. नेहमी जे आहेत 160 वगैरे असतात जे सरकारी पक्षाचे लोक 160 असतात. आता 200 किती आहे आता माहिती तुम्हाला, 233 किती काय. पण त्याच्यामध्ये 2 वेळा 4 वेळा निवडून आलेले लोक पण आहेत ज्यांना मंत्रिपदं नाही मिळाली. ते म्हणतात मग आम्ही कधी होणार मंत्री? त्यामुळे काही नवीन अगदी काही तरुण किंवा 2-4 वेळा निवडून आलेले लोक यांनासुद्धा मग संधी दिली जाते राजकारणामध्ये आणि ते सर्व पक्षामध्ये होणार. तिन्ही पक्षामध्ये असंच होतं आणि जे पक्षाचे आहे याच्यापूर्वीसुद्धा असं व्हायचंच. नवीन काही जुने जे आहेत ते जातात, काही शांत आहेत ज्यांच्याबद्दल काय म्हणजे ठरवतं पक्ष की कुणाची नेमणूक परत घ्यायचा, कुणाला नवीन तिथे घ्यायचे. 2-4 नवीन टाकायचा प्रयत्न असतो. ती एक नवीन पिढीनंतर तयार होत जाते मंत्रिमंडळामध्ये. आता हे सर्व पक्षांचं आहे. सर्व पक्षांमध्ये जुने नवीन चेहरे येणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक. संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा शिवसेना उमेदवार अमोल खताळ यांनी धक्कादायक पराभव केला आहे आणि निकालानंतर बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि या मेळाव्यातून बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की विधानसभेचा निकाल लागला आणि आपल्याला धक्का बसला, आपल्याला मताधिक्य किती राहील याचा विचार आपण करत होतो आणि हे सगळं होत असताना पराभव झाला, हा धक्का बसला, हे मान्य करावं लागेल. 1985 पासून एक वेगळ्या पर्वाची आपण सुरुवात केली. संगमनेर तालुक्याची वेगळी संस्कृती आपण निर्माण केली. 40 वर्ष आपण मला संधी दिली आणि प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य वाढवून मला तुम्ही विधानसभेत पाठवलं आणि यावेळी देखील तुम्ही
काम करत होतं, आम्ही राज्यात फिरत होतो, मला तुमच्या सगळ्यांवर विश्वास होता, पण नेमकं काय घडलं हे मला आजही समजत नाही. प्रत्येकजण वेगवेगळी कारणं सांगत आहे. सगळ्यांचं म्हणणं ऐकून मी घेतलं आहे. जे दोषी असतील ते निश्चित आपण दोष दूर करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आणि मी निळवंडे धरणाचं काम सुरू केलेलं पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो. पाटबंधारे राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळाच्या कामात भाग घेतला. त्यानंतर कृषी, शिक्षण, महसूल यांच्यासह अनेक खाती मी यशस्वीपणे सांभाळली. महसूल खातं माझ्याकडे असताना अनेक महत्त्वाचे निर्णय मी घेतले, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबे यांच्याकडे बघत, फडणवीस यांच्याकडे कधी गेला तर तू तर त्यांना विचार, ते सुद्धा मान्य करतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. काय वाटतं एकंदरीत? आता खरं आहे की आता हे संख्याबळ इतकं झालं का ते आवरे ना त्यांना. त्यांचे आता हे नवीन आलेले आमदार त्यांना आवरत नाहीत. आता गोंधळाचं वातावरण त्यांच्यामध्ये प्रचंड निर्माण झालेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. एवढा कसा स्ट्राईक रेट असतो? भारतीय जनता पक्षाने जर 288 उमेदवार उभे केले असते तर 256 उमेदवार विजयी झाले असते. असा कुठे इतिहास आहे का? आणि असं इतक्या मोठ्या स्टेटमध्ये त्याच्यामध्ये योजना आहे, हे सगळं थोडं काळजीचं आहे. परंतु आता इतकं संख्याबळ आहे, तर संख्याबळ आता त्याला त्रासदायक व्हायला लागलं असं दिसतंय. कुठेतरी एकनाथ शिंदे 4 दिवस झाले आजारी खरं आहे, त्यांच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आजप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या. आता माहित नाही त्यांचा किती सन्मान राहील. मात्र ते आजारी असं सांगितलं जाते. दुसरीकडे कदाचित आजारी असू शकतात, मी नाकारत नाही. आजाराबद्दल काय कोणी बोलायचं. तर शेवटी असं आहे की एवढ्या मेहनतीचं काही सन्मान आहे तरी त्याचा मला आज तरी माहिती. विरोधक चर्चा करतात की काँग्रेसचं लोकसभेचे यश मिळालं होतं, ते विधानसभेत टिकवता आलं नाही, कुठेतरी तो संपत चाललेला पक्ष आहे. नाही, असं होतं. 3 महिन्यामध्ये आमचं यश होतं, 3 महिन्यात एकदम गेलं. त्याची कारणं वेगळी, त्यामुळे तसं होणार नाही. काँग्रेस हे आम्ही काम करत आहोत. मतदान घेणार असं आहे का, त्या वाढीमध्ये जे होतं आहे ते निवडणूक आयोगानं आणि सरकारनं असं समजून घेतलं पाहिजे का हा असंतोष का आहे. जर समजून घेतलं तर ठीक, नाही तर महाराष्ट्रामध्ये पेटत जाणारं आंदोलन दिसतंय मला काही काळात. मात्र आज मतदानच घेऊन दिलं गेलं नाही, दडपशाही केली. हा दडपशाहीनं तुम्ही दाबता, किती काळ दाबाल लोकांना? शेवटी लोकांच्या मनातली शंका कशी काढून टाकता येईल याचं काढायचं सोडून तुम्ही लाठीचा वापर करायला लागला. राजस्थान असेल किंवा मध्य प्रदेश, त्या ठिकाणी अनेक नावं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत 1 नंबरला होतील. अचानक नवीन नावं समोर आली. महाराष्ट्रात सुद्धा असं काही घडेल असं वाटतंय? तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात. भारतीय जनता पक्ष आहे, त्यामुळे मी काही सांगू शकत नाही. त्यांचंच त्यांना सांगता येईल. निवडणूक आयोगाने बैठकीला बोलून काय होतं, समाधानकारक? मला माहित नाही काय झालं. मी कार्यक्रमातच होतो, माहिती घेईल आज संध्याकाळी. आज याचं गडबड आहेच आहे. खरं सांगतो, गडबड भरपूर आहे. ठीक आहे, आता म्हणजे संख्या इतकी झालेली की त्यांना सुद्धा ती आवरता येईल. आता शिंदेचं बार्गेनिंग पॉवर कमी करायचं म्हणून अजित पवारांना शिंदेच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. त्याचा किती सन्मान राहील हे मला आज काय सांगता येईल. कुठेतरी आपली निवडणूक झाल्यानंतर पराभव झाला, त्यानंतर विरोधक म्हणून आले होते की हे आता संपलेत. मात्र आजच्या सभेतून तुम्ही त्यांना इशारा दिलाय. काय आता पुढची तेव्हा आमचं फाउंडेशन फार पक्क आहे. थोडे हल्ला असेल एखादा काम म्हणून फाउंडेशन काही थोडंफार असतील तर रस्त्या करू आणि कारण मीमांसा करावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, संगमनेर. एकनाथ शिंदेंच्या तब्येतीबाबत महत्त्वाचे अपडेट. पांढऱ्या पेशींमुळे अशक्तपणा, डॉक्टर म्हणालेत. माहिती सरकारचा शपथविधी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही सुधारलेली नाही. एकनाथ शिंदे हे दरे या त्यांच्या मूळगावी गेले होते तेव्हा त्यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर ते मुंबईत परतले तरीही त्यांची तब्येत सुधारली नाही. सोमवारी रात्री भाजप नेते गिरीश महाजन त्यांना भेटायला आले तेव्हा देखील एकनाथ शिंदे यांना सलाईन लावण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारेल आणि ते मुंबईत येऊन बैठकांना हजेरी लावतील अशी अपेक्षा होती. मात्र मंगळवारी सकाळी हाती आलेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांची तब्येत अद्यापही ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे आणि एकनाथ शिंदे यांना गेल्या काही दिवसांपासून ताप येत आहे आणि त्यामुळे त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आली होती. मात्र या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आलेल्या आहेत. मात्र पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि सतत येत असणाऱ्या या तापामुळे अँटीबायोटिक
औषधे सुरू आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना सध्या अशक्तपणा जाणवत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे, परंतु डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना तुर्तास आराम करण्याचा सल्ला दिला आहे. ज्युपिटर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे मोजके नेते वगळता शिवसेनेच्या आमदारांना भेटलेले नाहीत. मात्र बुधवारी सकाळी महाडचे आमदार भरत गोगावले आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे आज घरीच सगळ्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करवून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KG साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. नव्या सरकारच्या शपथविधीची जय्यत तयारी. 5 डिसेंबरला आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधीसाठी 19 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण. उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती. भाजपकडून शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर. रवींद्र चव्हाण, नितेश राणे, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकरांच्या नावाची शक्यता. वर्षा आणि सागर बंगल्यावर घडामोडींना वेग. सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीची कारवाई. ठेकेदाराच्या थकीत बिलासाठी सांगली न्यायालयाकडून जप्तीची वॉरंट करण्यात आला जारी. सांगली दख्खन का काला पहाड पहलवान व्यंकप्पा बुरुड चॅरिटेबल ट्रस्टकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. एकनाथ शिंदेंच्या पाठीशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती. मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. बाहेरच्या राज्यातून भाजपचे लोक येऊन काम करतात, त्या पद्धतीनं मुंबई महापालिकेसाठी यंत्रणा राबवा. उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना सूचना. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढू नका. जे अर्थ काढत आहेत त्यांना स्थिर स्थावर झाल्यावर त्याच भाषेत उत्तर देऊ. शंभूराज देसाईंचा विरोधकांना इशारा. तुमच्या आणि माझ्या गाफीलपणामुळे पराभव झाला. बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. कोणत्याही त्रासाला आणि धमक्यांना भीक घालणार नाही. विखे पाटलांना दिला इशारा. EVM संदर्भात भूमिका घेण्यासाठी काँग्रेसची 10 डिसेंबरपर्यंत वाट पाहणार. त्यानंतर लढा उभारण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणार. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. रान पेटलंय हे गुलाबराव पाटलांना मान्य. 5 तारखेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न करा. सुषमा अंधारेंचा टोला. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य त्यांचे प्रवक्ते करत आहेत. एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर सरकारमध्ये त्यांचा पक्ष सामील होणार नाही असं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात गट
राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केलं आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य त्यांचे प्रवक्ते करत आहेत. एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर सरकारमध्ये त्यांचा पक्ष सामील होणार नाही असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात गट राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे. तर राज्याच्या गृह खात्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यातच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलेलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेणार असल्याचं सूचक वक्तव्य शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे. यावरून सचिन खरात यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. सचिन खरात यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये महायुतीला यश मिळाल्याचं दिसून येत आहे. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना चालू केल्याने महायुतीला यश मिळाल्याची चर्चा राज्यामध्ये आहे आणि निकालाला एवढे दिवस होऊनसुद्धा आजतागायत महायुतीचे सरकार स्थापन झालेलं नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे असं त्यांचे प्रवक्ते बोलत आहेत. आणि म्हणूनच आमचं मत आहे की काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर सरकारमध्ये त्यांचा पक्ष सामील होणार नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये आत्ताच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळाल्याचे दिसून येत आहे. परंतु काळजीवाहू मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये निवडणुकीच्या अगोदरच लाडकी बहीण योजना अशी योजना चालू केली. यामुळेच यश मिळाल्याची राज्यभर चर्चा आहे. परंतु आज तागायत सरकार महायुतीचे स्थापन झालेले दिसत नाही आणि एकनाथ शिंदे नाराज आहेत असं समजतं आणि त्यांचे प्रवक्ते पुढे जाऊन म्हणत आहेत की मोठा निर्णय घेणार आहेत. परंतु आमचं तर असं मत आहे की काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरंच स्वाभिमानी असतील तर महायुतीच्या सरकारमध्ये त्यांचा पक्ष सामील होणार नाही असा मोठा निर्णय घेतील असं आम्हास वाटत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई. एक मत पडलं तरी पोलिसांची फायनल वॉर्निंग आणि मार्कडवाडीतील बॅलेट पेपर वोटिंगची प्रक्रिया रद्द. बॅलेटसाठी आम्ही छातीवर बुलेट झेलू असा निर्धार व्यक्त करत मार्कडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय अखेर ग्रामस्थांकडून मागे घेण्यात आलेला आहे. मार्कडवाडीतील बॅलेट पेपरद्वारे होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सोमवारी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही मार्कडवाडी गावातील ग्रामस्थ मतदान प्रक्रिया राबवण्यावर ठाम होते. त्यानुसार आज सकाळी मार्कडवाडी ग्रामपंचायतीबाहेर नागरिकांची जमवाजमव सुरू झाली होती. मात्र पोलिसांनी दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून येथील बॅलेट पेपर वोटिंगची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर उत्तमराव जानकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही पोलिसांसोबत बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यासाठी चर्चा केली. त्यांनी सांगितलं, तुम्ही एक मतदान केलं तर आम्ही मतपत्रिका आणि इतर साहित्य जप्त करू. आम्ही अगोदरच 144 कलम लागू केले, त्यामुळे तुम्हा सर्वांवर गुन्हा दाखल केला जाईल असं पोलिसांनी उत्तमराव जानकर यांना सांगितले. आणि त्यानंतर आपण ग्रामस्थांशी चर्चा केल्याचं उत्तमराव जानकर यांनी सांगितलं आहे. जर पोलीस मतदान करू देणार नसतील तर काय फायदा? आपण पेट्या धरून ठेवणार, ते हिसकावणार, त्यामुळे गोंधळ होऊन झटापट उडणार. यामध्ये मतदानासाठी आलेले लोक निघून जातील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे तुर्तास आम्ही ही मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं उत्तमराव जानकर यांनी म्हटलेलं आहे. मार्कडवाडी गावात 1500च्या आसपास मतदान झाल्याशिवाय निकाल येणार नाही. या गावात मला मतदान होणार होतं, मला मात्र पोलीस बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याला विरोध करत आहेत. आता आम्ही मोर्चा काढू, हा मुद्दा प्रांताधिकारी आणि निवडणूक आयोगापर्यंत पोचवू. पण हा उत्तम जानकर न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही असं जानकर यांनी म्हटलं आहे. माझ्या अभ्यासानुसार मला या गावात 1400 आणि समोरच्याला 502 एवढी मतं पडली. पण निकालावेळी समोरच्या उमेदवाराला मार्कडवाडीतून
1003 मतं पडल्याने समोर आलेला आहे. समोरच्या उमेदवाराला दुप्पट मतदान झालंय असा आरोप जानकर यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सोलापूर. फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या फुगव्यांमागे दिल्लीतील महाशक्ती संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चकचकली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसलाय. निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे. तर राज्याच्या गृह खात्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यातच सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होऊ शकतात असे ट्विट केले. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांविरोधात एकनाथ शिंदेंच्या रुसवे फुगव्यांमागे दिल्लीतील महाशक्ती असल्याचा संशय व्यक्त केला आहे. आणि संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे आणि मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू केली. आणि यावर संजय राऊत म्हणाले आहेत की राज्यपालांकडे अजून सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. 10 दिवसानंतर पूर्ण बहुमत असलेले पक्ष राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करत नाहीत. आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत याची यादी देत नाहीत. राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी अद्याप निमंत्रित केलेलं नाही आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष 5 तारखेला शपथविधीची तारीख जाहीर करतायत. आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरू होते. हा काय प्रकार आहे? या ठिकाणी आम्ही असतो तरी इतका उशीर लावला नसता आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागली नसती असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आझाद मैदानावरील पाहणी करायला फक्त भाजपाचे लोक गेले होते, त्यामुळे शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे. आणि याबाबत विचारलं असता खासदार राऊत यांनी म्हटलेलं आहे की मुळात ती खरी शिवसेना नाही, ते डुप्लिकेट प्रॉडक्ट असल्यामुळे यापुढे त्यांना असे अपमान सहन करावे लागतील. 2.5-3 वर्षांपूर्वी त्यांना यासाठी गोंजारण्यात आलं की आमची मूळ शिवसेना फोडायची होती, महाराष्ट्र कमजोर करायचा होता, त्यामुळे त्यांनी हे सगळं घडवून आणलं. पण आता त्यांना कळेल की भारतीय जनता पक्ष काय आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात तुफान भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप त्यांनी यावेळी भाजपवर केला आहे. गव्हर्नरकडे राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा करत नाही, आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत याची यादी देत नाही, राज्यपालाने सरकार स्थापनेसाठी अद्याप निमंत्रित केलेलं नाही आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष 5 तारखेला यादी तारीख जाहीर करतात आणि आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरू होते, मंडप घातला जातो, कार्पेट टाकले जातात. हा काय प्रकार? सरकार स्थापनेचा दावा नाही, राज्यपालाचं निमंत्रण नाही, तरीही आझाद मैदानावर तयारी सुरू आहे. मी वारंवार म्हणतो या ठिकाणी आम्ही असतो आणि एवढा उशीर झाला असता तर राष्ट्रपती राजवट लागली असती. ती पाहणी करायला पण फक्त भाजपचेच नेते गेले होते, त्याच्यावरनं शिवसेनेमध्ये नाराजी. मुळात ती खरी शिवसेना नसल्यामुळे ते असा अपमान त्यांना सहन करावा लागेल. ती खरी शिवसेना नसल्यामुळे, डुप्लिकेट प्रॉडक्ट असल्यामुळे यापुढे त्यांना असे अपमान सहन करावे लागतील. 2.5-3 वर्षापूर्वी त्यांना गोंजारत होते ते यासाठी की त्यांना आमची मूळ शिवसेना तोडायची होती, महाराष्ट्र कमजोर करायचा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं घडवून आणलं. पण आता त्यांना कळेल की भारतीय जनता पक्ष काय आहे, त्यांचं अंतरंग काय आहे, त्यांचं बाह्य स्वरूप काय आहे हे त्यांना आता कळेल. मुळात अजित पवार आणि शिंदे यांच्यामध्ये तुफान भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोघांमध्ये एकत्र निवडणुका लढले. काल अजित पवार साहेब आमचे दादा दिल्लीमध्ये होते, सगळं टाकून रात्रभर इथे फिरत होते, अनेक भेटीगाठी गुप्तपणे घेत होते. सरकार महाराष्ट्रात स्थापन होत आहे आणि हे अनेक नेते दिल्लीमध्ये फिरत आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी भाजपला वाटत नाही आहे. एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होऊ शकतात असं एक ट्विट केलंय अंजली दमानिया यांनी. विरोधी पक्ष संपवण्याचा हा भाजपचा या देशामधलाच विरोधी पक्ष संपवण्याचा कट आहे. बघा, महाराष्ट्रात जे सुरू आहे आणि एकनाथ शिंदे यांचे जे रुसवे फुगवे चाललेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध, त्यामागे मला सारखी शंका आहे दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती कार्यक्रम करते. दिल्लीतली एखादी महाशक्ती
ती आता कोणत्या पक्षाची आहे काय तुम्हाला माहिती आहे, ती महाशक्ती. त्याशिवाय एकनाथ शिंदे अशा प्रकारचं धाडस करू शकत नाहीत. हिंमत नाही आहे कोणाची. सध्याच्या दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारे रुसवे फुगवे करण्याची कोणाची हिंमत आहे का? या क्षणी नाही. जे लोक 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ईडी CBI दिल्लीचं गृहमंत्रालयाला घाबरून ज्यांनी शिवसेना फोडली आणि पळून गेले, त्यांना 3 वर्षामध्ये असं कोणतं टॉनिक मिळालं आहे की ते दिल्लीला डोळे वटारून दाखवत आहेत, रुसवे फुगवे करतायत, रुसून बसतायत. दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती महाराष्ट्रामधला हा खेळ करत आहे आणि हा भाजप अंतर्गत खेळ आहे. शपथविधीला जर तुम्हाला निमंत्रण दिलं गेलं, उद्धव ठाकरेंना निमंत्रण जर आलं शपथविधीचं, तर ते जातील का? अहो, आमंत्रण येऊ द्या. तुम्ही कसले प्रश्न विचारताय? दिल्लीत प्रथा आणि परंपरा आहेत अशी आमंत्रणं पाठवायची. प्रत्येक आमदाराला, राज्यातला प्रत्येक खासदाराला सामान्य प्रशासन विभागाकडून आमंत्रण येतं. माननीय उद्धव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, सगळ्यांना आमंत्रण येतं ना. म्हणजे जे महाराष्ट्र मुंबईमध्ये ज्या परदेशी वकालती आहेत त्यांनाही आमंत्रण जातं ना. स्वातंत्र्य दिनाचं जातं, महाराष्ट्र दिनाचं जातं, शपथविधी सोहळ्याचं जातं, राजभवनातल्या सोहळ्याचं जातं. तो एक प्रोटोकॉल आहे, राजशिष्टाचार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. दिव्यांग विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी प्रयत्न करावे, सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी. दिव्यांगांसाठीचे शासनाचे धोरण सकारात्मक आणि सर्वसमावेशक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी न्यूनगंडाची कोणतीही भावना न ठेवता समाजात आत्मविश्वासाने वावरावे. त्यांची बुद्धिमत्ता आणि कलागुण विकसित करण्यासाठी पालक आणि शाळांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आज केलेलं आहे. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चर्समध्ये असोसिएशन हॉल येथे घेण्यात आला आणि त्याच अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती होती आणि यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, समाज कल्याण विभागाचे संशोधन अधिकारी मेघराज भाते, समाज कल्याण विभाग दिव्यांग कल्याण शाखेच्या सहाय्यक सल्लागार मंजिरी माने उपस्थित होत्या. जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले, दिव्यांगांचं संरक्षण आणि सुरक्षा ही शाळा व्यवस्थापनाची वैयक्तिक आणि नैतिक जबाबदारी असून यासाठी आवश्यक पावले उचलावी, त्याला प्रशासनाचे सहकार्य राहील. दिव्यांगांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कायद्याने त्यांना दिलेलं संरक्षण यांची फक्त पालक आणि शिक्षकच नव्हे तर दिव्यांग मुलांनाही जाणीव असायला हवी. याबरोबरच दिव्यांग विद्यार्थ्यांचे कायदेशीर समुपदेशन करावे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केलेल्या वस्तू उत्तम असून ही कला त्यांनी जतन करावी. शाळांनी सुद्धा ही कला विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून डॉक्टर राजा दयानिधी यांनी यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल कौतुक करून त्यासाठी मेहनत घेतलेल्या शिक्षक वृंदाचे, शाळा व्यवस्थापनाचे अभिनंदन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की समाजात दिव्यांगांच्या बाबतीतील दृष्टिकोन सकारात्मक पद्धतीने व्हावात, यासाठी सर्वात जास्त कष्ट दिव्यांगांसाठी असणाऱ्या संस्थांचा आहे. दिव्यांगांना घडवण्यासाठी ते कुठेही मागे पडू नयेत, यासाठी या संस्था कष्ट करत असतात. शासन म्हणून आम्ही कायम प्रयत्नशील असतो, असं सांगून त्यांनी पुढील शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी तसेच जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुलांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे तसेच दिव्यांगांच्या विशेष शाळा कार्यशाळांकडून राबवल्या जाणाऱ्या विशेष उपक्रमांचे प्रदर्शन देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. त्याचे उद्घाटन दिव्यांग विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत आणि प्रास्ताविक जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयाच्या सहाय्यक सल्लागार मंजिरी माने यांनी केला आहे. साधना मतिमंद मुलांचे शाळेचे मुख्याध्यापक अनिल राजमाणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील एकूण 36 दिव्यांगांच्या विशेष शाळा कार्यशाळा सहभागी झाल्या आणि या कार्यक्रमात सुमारे 1,500 दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. ऊस वाहतूक करताना होणारे अपघात टाळण्यासाठी सांगली वाहतूक पोलिसांच्या वतीनं वाहनांना रिफ्लेक्टर बसवून जनजागृती करण्यात आली. सांगली पोलीस अधीक्षक विमला M
वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बयाजी कोरळे यांच्या उपस्थितीत वसंतदादा साखर कारखाना येथे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे ड्रायव्हर आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. वाहतुकीचे नियम पाळा, मद्यपान करून वाहने चालवू नका, ओव्हरलोड वाहतूक करू नका, वाहनांच्या मागील बाजूस रेडियम आणि रिफ्लेक्टर बसवा अशा सूचना पोलीस उपाधीक्षक विमला एम यांनी दिल्या. तसेच शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी शहरातून रात्री ठरवून दिलेल्या मार्गाने वाहने चालवा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करू नयेत अशा सूचना वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी दिल्या. आणि यावेळी कारखान्याचे मृत्युंजय शिंदे, मोहन जाधव आदी उपस्थित होते. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आणि सध्या नुकत्याच चालू झालेल्या साखर कारखान्यांच्या पार्श्वभूमीवर भविष्यात होणारं अपघातांचं नुकसान टाळण्याच्या दृष्टीनं आज सांगलीच्या साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अपघाताचं प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी ऊस घेऊन आलेले ऊस चालक मालक, बैलगाडी चालक मालक यांना प्रबोधन करून अपघाताचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीनं योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्या ज्या संबंधित ट्रॅक्टर्स ट्रॉलीज वगैरे घेऊन आलेले आहेत त्या ट्रॅक्टर ट्रॉलीजना रेडियम लावून, इंडिकेटर लावून त्या पद्धतीनं आपण प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच कारखान्याचे दत्त इंडियाचे उपाध्यक्ष श्री शिंदेसाहेब यांनी देखील या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि एक अधिकारी आणि 3 कर्मचारी अशी मोहीम भविष्यात कारखान्यावरील कारखान्याचा संपेपर्यंत आपण ही मोहीम सातत्यानं वाहतूक शाखेकडून चालू ठेवणार आहोत. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करवून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KG साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. नव्या सरकारच्या शपथविधीची जय्यत तयारी. 5 डिसेंबरला आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधीसाठी 19 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण. उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती. भाजपकडून शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर. रवींद्र चव्हाण, नितेश राणे, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकरांच्या नावाची शक्यता. वर्षा आणि सागर बंगल्यावर घडामोडींना वेग. सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीची कारवाई. ठेकेदाराच्या थकीत बिलासाठी सांगली न्यायालयाकडून जप्तीची वॉरंट करण्यात आला जारी. सांगली दख्खन का काला पहाड पहलवान व्यंकप्पा बुरुड चॅरिटेबल ट्रस्टकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. एकनाथ शिंदेंच्या पाठीशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती. मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. बाहेरच्या राज्यातून भाजपचे लोक येऊन काम करतात, त्या पद्धतीनं मुंबई महापालिकेसाठी यंत्रणा राबवा. उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना सूचना. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढू नका. जे अर्थ काढत आहेत त्यांना स्थिर स्थावर झाल्यावर त्याच भाषेत उत्तर देऊ. शंभूराज देसाईंचा विरोधकांना इशारा.
तुमच्या आणि माझ्या गाफीलपणामुळे पराभव झाला. बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य कोणत्याही त्रासाला आणि धमक्यांना भीक घालणार नाही. विखे पाटलांना दिला इशारा. ईव्हीएम संदर्भात भूमिका घेण्यासाठी काँग्रेसची 10 डिसेंबरपर्यंत वाट पाहणार. त्यानंतर लढा उभारण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणार. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. रान पेटलंय हे गुलाबराव पाटलांना मान्य. 5 तारखेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न करा. सुषमा अंधार यांचा टोला. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. भाजपची मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर. रवींद्र चव्हाण, नितेश राणे, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकरांच्या नावाचा समावेश. महायुती सरकारच्या शपथविधीला अवघे काही तास शिल्लक असताना आता भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी समोर आली आहे आणि गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांच्यासह निलेश राणे आणि गोपीचंद पडळकरांचा समावेश असल्याची माहिती आहे. भाजपकडून एकूण 16 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. भाजपचे संभाव्य मंत्री रवींद्र चव्हाण, नितेश राणे, गणेश नाईक, मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, राहुल नार्वेकर, अतुल भातखळकर. पश्चिम महाराष्ट्र शिवेंद्रसिंह राजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील. विदर्भ चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे. उत्तर महाराष्ट्र गिरीश महाजन, जयकुमार रावल. मराठवाडा पंकजा मुंडे, अतुल सावे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. धाराशिवमध्ये झळकले मामा भाचे आमदार आशयाचे बॅनर्सवर ठाकरे गटाचे कैलास पाटील आणि माढ्याचे नूतन आमदार अभिजित पाटील यांचे फोटो. विधानसभेत भाऊ भाऊ, वडील मुलगा असे नाते असलेले नेते मंडळी आमदार म्हणून आपण अनेकदा पाहतोच. मात्र यंदाच्या विधानसभेत मामा भाचेची जोडी आमदार म्हणून निवडून आली आहे. धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास गाडगे पाटील हे धाराशिवमधून निवडून आले आहेत, तर त्यांचे असले भाचे अभिजित पाटील हे माढ्यातून विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळेच धाराशिवमध्ये काम दमदार मामा भाचे आमदार अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत आणि हे बॅनर्स सध्या येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधत असून मामा भाचे एकदाच विधानसभेत पोहोचल्याने याची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, धाराशिव. नागपुरातील चहावाला जाणार महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी कार्यक्रमाला. महायुतीच्या शपथविधीला काही खास लोकांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि यातीलच एक देवेंद्र फडणवीस यांचे फॅन असलेले गोपाल बावनकुळे हे सुद्धा आहेत. गोपाल बावनकुळे हे रामनगर परिसरामध्ये टी स्टॉल चालवतात. त्यांनी आपल्या टी स्टॉलवर कुठल्याही देवी देवतांचे फोटो न लावता देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावला आहे. शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून त्यांना निमंत्रण आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. ते स्वखर्चाने शपथविधी सोहळ्याला जातील आणि त्या दिवशी चहा स्टॉलवर दिवसभर मोफत चहा वाटप करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर. नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू. 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होण्याचा अंदाज. हिवाळी अधिवेशनात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेबाबत विधिमंडळ सचिवालयाने सूचना काढली आहे आणि या सचिवालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी 160 खोल्यांचे गाळे या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. रंगरंगोटी साफसफाईसाठी जवळपास 5 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि एका खोलीत 4 ते 5 अधिकारी कर्मचाऱ्यांना मुक्कामाचे नियोजन करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर. पराभवानंतर बाळासाहेब थोरात जनतेत जाऊन झाले भावनिक. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी आज संगमनेरमध्ये सभा घेतली आणि या सभेनंतर ते जनतेत जात काहीसे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. आपल्या पराभवानंतर बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे स्नेह मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं आणि या मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते आणि सभा आवरल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी सगळ्यांच्या भेटीगाठी घेत ते काहीसे भावनिक झाले होते. सभेनंतर जवळपास अर्धा तास झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये जात हात मिळवत फोटो काढत होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अहिल्यानगर.
संजय राऊत दुर्लक्षित व्यक्तिमत्व आहे सदाभाऊ खोत. 5 तारखेला आमचे तीनही पक्ष एकत्र येऊन शपथविधी होईल. संजय राऊत जेव्हा महाविकास आघाडीत गेले तेव्हा दिल्लीच्या आदेशाची वाट बघत होते. सोनिया गांधींना लोटांगण घालून ते आले होते. त्यामुळे आपलं पहिलं नेतृत्व हिंदुस्थानातलं स्वीकारलं होतं का? नरेंद्र मोदी, अमित शहा हिंदुस्थानातील आहेत, तुम्हाला इटलीपर्यंत जावं लागलं. काय बोलायचं? बोलाची कडी आणि बोलाचा भात. दुर्लक्षित व्यक्तिमत्व आहे ते. झालेला पराभव स्वीकारला पाहिजे. लाडकी बहीण आणि शेतकरी ओबीसी एकत्रित राहिला त्याचं हे यश असल्याचं आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे. संजय राऊत ज्यावेळी महाविकास आघाडीत गेले त्यावेळी दिल्लीच्या आदेशाचीच वाट बघत बसलेले होते. वर्ण फतवा काय येतोय सोनिया गांधीपाशी जाऊन लोटांगण घालून ते आलेले होते तिथून. त्यामुळे मला वाटतं की आपण पहिल्यांदा नेतृत्व हिंदुस्थानातलं स्वीकारलं होतं का महाविकास आघाडीचं दिल्लीचं. निदान आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील नाही तर आदरणीय अमित शहाजी असतील, हे हिंदुस्थानातले तरी आहेत, ह्या मातीतले तर लोक आहेत. तुम्हाला इटलीपर्यंत जावं लागलं. त्यामुळे त्यांना बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी, फार दुर्लक्षित व्यक्तिमत्व आहे. ते उद्या आता ईव्हीएमवर बोलायला लागले. उद्या म्हणतील MPC UPSCच्या परीक्षा बी बरोबर होत नाहीत, त्या बी गावातल्या ग्रामपंचायतमध्ये घेतल्या पाहिजेत असं म्हणायला लागतील. मला वाटतं पराभव झाल्यानंतर तो स्वीकारला पाहिजे. कारण ईव्हीएममुळं जर हे झालं असेल तर मुस्लिम बहुल वस्ती जिथं होती तिथं ईव्हीएम बरोबर कसं चाललं, तिथं का महायुतीला मतं मिळाली नाहीत. त्या ईव्हीएमला कळलं का आता ही मुस्लिम वस्ती आली आहे, हे बरोबर चाललं पाहिजे. त्यामुळं मला ह्या लाडकी बहीण आणि शेतकरी शेतमजूर या सगळ्या वर्गांनी खऱ्या अर्थाने एकत्रित येऊन आणि मायनॉरिटीनं ओबीसी हा एकसंघ राहिला त्याचा हा विजय आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. दख्खन का काला पहाड़ पहलवान व्यंकप्पा बुरुड चॅरिटेबल ट्रस्टकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. सांगलीत महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ आणि दख्खन का काला पहाड़ पहलवान व्यंकप्पा बुरुड चॅरिटेबल ट्रस्टकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील एकूण 106 जणांचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी हिंदकेसरी पहलवान दीनानाथ सिंग, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, पहलवान पृथ्वीराज पवार, पहलवान नामदेवराव मोहिते, कुस्ती निवेदन शंकर पुजारी, महासंघाचे अध्यक्ष पहलवान गणेश कातगडे, नानूलाल शेख, व्यंकप्पा बुरुड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल बुरुड, दीपक पाटील यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आणि यावेळी सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. धन्यवाद अध्यक्ष महोदय, आपने मुझे बैंकिंग अमेंडमेंट लॉ 24 पे बोलने का मौका दिया. मैं चाहता हूँ, आई रियली वांट टू सपोर्ट दिस बिल, बट देयर I believe it's with good intention, but I believe there's a massive opportunity loss which I just want to bring in, and I'll be very short with my issues. So one is about tenure. I think it's brilliant that they brought in the 5-year, 10-year tenure for cooperative societies, because generally cooperative societies, the election is for 5 years, therefore 8 years was a problem. Though I think there's an opportunity loss because cooperative societies, especially UCBs, जो ग्रामीण और शहर में छोटे छोटे बैंक चलते हैं, उनका फेस बहुत इंपॉर्टेंट होता है. जो डायरेक्टर होते हैं उनका चेहरा देख के लोग वहाँ डिपॉजिट रखा करते हैं और विश्वास पे बैंक चलती है. अगर 10 साल तक आप इनको सीमित रखते हैं तो बहुत मुश्किल आएगी कि कल शायद ये जब संचालक, ये जो डायरेक्टर्स हैं, ये बैंक से नीचे उतरेंगे तो शायद विड्रॉल शुरू हो जाएगा डिपॉजिट्स का. दैट्स समथिंग यू शुड कंसिडर. सर, ड्यूअल डायरेक्टरशिप जो आपने DCC बैंक और आपने स्टेट बैंक का भी इशू निकाला, उसमें और एक छोटा सा चेंज अगर कर देते हैं. सर, मैडम DCC बैंक में मैं मैडम मंत्री जी को बताना चाहता हूं कि DCC बैंक में भी जो डायरेक्टर होते हैं वो किसी UCB में डायरेक्टर होते हैं और उस वजह से चुनाव लड़के वो DCC में आ जाते हैं. सो इफ दैट वाज आल्सो प्रोविजन दैट अ कोऑपरेटिव UCB डायरेक्टर कुड आल्सो बी अ डायरेक्टर इन अ DCC बैंक. सर, अबाउट द नॉमिनेशंस आई वांट टू ब्रिंग अ वेरी स्मॉल इशू. सर, नॉमिनेशन सर एक एग्जिस्टिंग है कि कोई बुजुर्ग आदमी, ओल्ड मैन, उसका बेटा उसको संभालता नहीं है, पड़ोस का एक बेचारा लड़का उसको संभाल रहा था, तो उसके मरने के बाद नॉमिनेशन तो उसने पड़ोस के आदमी को दे दी, लेकिन उसके बाद उसको पैसा नहीं मिला क्योंकि लीगल इश्यूज आ जाते हैं. सो इफ दिस एक्ट ओवररोड
the legal rights of the son and would allow the nomination to continue would have been great. Sir, madam, sir, there's also major issue of cooperative banks where DCC banks के बहुत सारे पैसे hundreds of crores are stuck in the denotification. They have not been replaced, and that is a case even that's going on Supreme Court. I really urge the government, this is a good opportunity for you to come off and do it. Sir, write-offs के बारे में almost 81% जो write-off किए गए loans हैं वो भी आज तक recovery ना हो पाए, तो something that they could do. AI के बारे में अगर इस law में अगर election आ जाता कि AI के लिए तो अच्छा हो जाता, और जो प्राइवेट ये प्राइम लेंडिंग है, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग में थोड़ी इस अगर एक्ट में ये लोग बदल ले आते तो बहुत अच्छा होता है। किसानों को आज भी कर्जा सस्ते में नहीं मिल रहा, जो सस्ता आ रहा है वो भी गवर्नमेंट सब्सिडी की वजह से आ रहा है। तो दैट्स ऑल आई वांट टू से। थैंक यू ऑनरेबल मिनिस्टर। अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करवून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर केजी साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. नव्या सरकारच्या शपथविधीची जय्यत तयारी. 5 डिसेंबरला आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधीसाठी 19 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण. उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती. भाजपकडून शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर. रवींद्र चव्हाण, नितेश राणे, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकरांच्या नावाची शक्यता. वर्षा आणि सागर बंगल्यावर घडामोडींना वेग. सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीची कारवाई. ठेकेदाराच्या थकीत बिलासाठी सांगली न्यायालयाकडून जप्तीची वॉरंट करण्यात आला जारी. सांगली दख्खन का काला पहाड पहलवान व्यंकप्पा बुरुड चॅरिटेबल ट्रस्टकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. एकनाथ शिंदेंच्या पाठीशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती. मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. बाहेरच्या राज्यातून भाजपचे लोक येऊन काम करतात, त्या पद्धतीनं मुंबई महापालिकेसाठी यंत्रणा राबवा. उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना सूचना. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढू नका. जे अर्थ काढत आहेत त्यांना स्थिर स्थावर झाल्यावर त्याच भाषेत उत्तर देऊ. शंभूराज देसाईंचा विरोधकांना इशारा. तुमच्या आणि माझ्या गाफीलपणामुळे पराभव झाला. बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. कोणत्याही त्रासाला आणि धमक्यांना भीक घालणार नाही. विखे पाटलांना दिला इशारा. EVM संदर्भात भूमिका घेण्यासाठी काँग्रेसची 10 डिसेंबरपर्यंत वाट पाहणार. त्यानंतर लढा उभारण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणार. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. रान पेटलंय हे गुलाबराव पाटलांना मान्य. 5 तारखेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न करा. सुषमा अंधारेंचा टोला. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.